काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार मोहन अण्णा हाबर्डे यांनी मतदारसंघातील कौठा रविनगर भागातील मतदारांशी संवाद दौरा संपन्न। यावेळी संजय भोकरे कवटेकर, प्रवीण गुट्टे, राम भोकरे, टोपजी काकडे, किशोर जोंधळे, गोविंद चाटसे व इतर सामाजिक कार्यकर्ते व कौठा भागातील नागरिक मोठ्या संख्येने प्रचार रॅलीमध्ये सहभागी होते। फोन माग गया बहुत काँग्रेस पक्षाचा पंजा हे बदल लागून आपल्याला आंबवले व तसेच लोकसभेचे उमेदवार रवींद्रजी चव्हाण साहेब यांना सुद्धा आपल्याला भरघोस मताने निवडून द्यायचं आहे व तसेच या ठिकाणी मागील 2-3 वर्षामध्ये कोरोनाच्या काळामध्ये अण्णांना भरपूर अशी लोकांना मदत केलेली आहे। मी स्वतः त्याचा एक साक्षीदार आहे। येणाऱ्या काळामध्ये अण्णा सुद्धा आपल्याला जी लागेल ती मदत करतील हे आश्वासन बरोबर म्हणजे मूळ गाव आहे सगळे आणि मी सुद्धा या गावचा मूळ रहिवासी आहे। आपणास विनंती आहे यांना की ह्या ठिकाणी विहाराला येण्यासाठी जो रस्ता लागतो तो रस्ता सध्या आमच्याकडे अडचणीचा भाग आहे। त्यासाठी आपण या रस्त्याचा एक मार्ग मोकळा करून द्यावा जेणेकरून विहाराला येण्यासाठी सर्वांची म्हणजे मार्ग मोकळा होईल। या ठिकाणी हे विहार एवढ्या गोदावरी नदीच्या समोर किनारी असल्यामुळे एवढं भव्य दिव्य विहार आहे। या विहाराची शोभा वाढवण्यासाठी आपण लक्ष घालाल आणि जास्तीत जास्त निधी देऊन या विहाराची शोभा वाढवाल एवढे बोलून मी आपले 2 शब्द संपवतो। कवटेकर आमच्यासोबत असलेले गुप्ते या भागाचे व्यावसायिक उद्योगपती काकडेजी आमचे मित्र आलेले इथं पुण्याहून आलेले पाटील इथं उपसरले रामभद्र सर्व कवट्यातील कार्यकर्ते आणि इथं समोर बसलेल्या महिला मंडळ आपण अगोदर लोकसभेला आपण या ठिकाणी रवींद्र चव्हाण दोन आपल्याला खुल्या मारायच्या। रवींद्र चव्हाण हे आपले खासदारकीचे उमेदवार होतं। आपण 6 महिन्याखाली अगोदरच वसंतराव चव्हाण साहेबांना बहुमताने निवडून दिलं, पण त्यांनी आपली सेवा करत असताना दिवस रात्र सेवा करताना लोकांचे आभार मानत असताना त्यांनी आजार आपल्या अंगावर काढला आणि त्याचं त्या ठिकाणी दुःखद निधन झालं। आज रवींद्रचे निवडून आलं तेव्हा रवींद्र सुखात होता, आज वडील गेले ते दुःखात आहे। त्याकरता एवढंच सांगतो रवींद्र पाटलाला आपल्या दुःखातून सुखात आणायचं आहे आणि सुखात आणण्याकरता सगळ्यांनी महाविकास आघाडीचे रवींद्र पाटील चव्हाण यांना येणाऱ्या 20 तारखेला जास्तीत जास्त मतदान करून आपण त्यांना दिल्लीला पाठवायचं आहे। आपण अगोदर 6 महिन्याखाली मतदान केलं तर तेच मतदान करायचं, दुसरं काही करायचं नाही। आणि जे 6 महिन्याखाली मतदान केलं तर ते मतदानाला दुसऱ्या उमेदवाराला द्यायचा अधिकार आपल्याला सुद्धा नाही आणि देऊच नाही तर अन्याय झाल्यासारखं होईल। म्हणून ते आज नाही का रवींद्र जुना दुःखात आहे, त्याला दुःखात आहे आणि दुःखातून सुखात आणायचं आहे। जर दुःखातून सुखात आणायचं जे वडिलाला दिलेलं मतदान तेच रवींद्रला चव्हाणला द्यावं एवढंच या ठिकाणी आम्ही या ठिकाणी विनंती करायला आहोत। त्याच्याबरोबर लोकसभेचं इलेक्शन लागलं, महाविकास आघाडीने माझा 5 वर्षाचा कार्यकाळ बघितल्यानंतर मला सुद्धा ह्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे, विधानसभेची उमेदवारी दिलेली आहे। 2019 मध्ये माझा काही ओळख नसताना मला दक्षिण मतदारसंघानं आमदार केलं। आमदार झाल्यानंतर 5 वर्ष मी संधीचं सोनं करून टाकलं। कारण बघितलं असताना आपला कवठा भाग असू द्या, जुना कवठा असू द्या, नवीन कवठा असू द्या, मेन रोड असू द्या, जाणारा मधला रोड असू द्या, सगळे CC रस्ते काम झाले, 80% काम झाले।
मागेल्या 20 वर्षापासून कोणत्याही आमदारांनी एवढे कामं केली नव्हती. 80% या कोट्या भागातली काम झाली. मग समाज कल्याण असो, अण्णाभाऊ साठे विहार असो, अण्णाभाऊ साठे असो, समशानभूमीचं असो, असे सगळे कामं ह्या ठिकाणी झालेले आहेत. एक मिनिट बोलतो मावशी बोलतो. त्या ठिकाणी मी दिवस रात्र सेवा केली. नुसतं शहरातच नाही, ग्रामीण भागात सुद्धा मागल्या 14 ते 19 मध्ये ज्या ठिकाणी 10 लाख रुपये पडले त्या ठिकाणी 50 लाख रुपये टाकायचे मी कामं केलेली आहेत. 2 वर्ष कर्णामध्ये गेले आणि 2 वर्ष विरोधी दाखवा बसलं. जे काही कामं झाले ते एका वर्षात कामं केली. आम्हाला वाटलं 2 वर्ष करायला जाऊ द्या, 3 वर्ष तरी विकासाचे कामं आम्हाला भेटतील. पण 3 वर्ष सुद्धा भेटलं, एकच वर्ष भेटलं. आणि या ठिकाणी जर 3 वर्ष भेटलं असतं तर तुमच्या हे सगळे कामं 100% झाले असते. राहिले विहाराचे कामं, हे सगळ्या काही गोष्टी आपण पूर्ण केल्या असत्या. पण हे सर्व करत असताना मी समाजाची कामं दिवस रात्र केले. माझ्यापाशी कोणी माणूस यायचा असलं तर 2-3 पायऱ्या काही नसतात. 3 पायऱ्या म्हणजे कोणतं सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आणि कोणाचा पीए झाल्यानंतर आमदार भेटतो. पण माझ्यापाशी डायरेक्ट येऊन आमदार भेटायचा, माझ्या बाजूला बसल्यानंतर लगेच ओपन फोन करतो आणि त्याचं काम करतो. माझ्यापाशी व्याख्या नाही, करतो, बसतो, बघता, सांगतो, हे कधीच नाही. मी दिवस रात्र रोजचं 200 ते 250 लोकांना बोललेलं आहे. याच्या व्यतिरिक्त माझा फोन कधी मी स्वतःच उचलतो. माझ्यापाशी पीए सुद्धा नाही फोन उचलला. कधी असला तर मी स्वतः अण्णा बोलतो. जर मिस कॉल केला तर मी स्वतः तिकडे त्या ठिकाणी पुन्हा फोन लावतो. ही नुसती बातमी जिल्ह्यामध्ये कळाली. अण्णा रात्री 2 वाजता, 6 वाजता, 7 वाजता कोणा टायमाला उद्या फोन लावल्यानंतर फोन लावतात, फोन उचलतात आणि नाही उचलला तर नंतर मिस कॉल नाही. ही बातमी वाऱ्यासारखी आपल्या नांदेड जिल्ह्यात पोहोचली. आपल्या दक्षिण भागातील सांगायचे कामं केले. पण हे केल्यानंतर इथले नांदेड जिल्ह्यातले लोक म्हणतात, काही ग्रामीण भागातले म्हणतात, आमदार असा तो दक्षिण मतदारसंघासारखा. मी त्यांना उत्तर देतो, मतदार बी असा तो दक्षिण मतदारसंघासारखा. त्यांनी 2019 मध्ये मला 17 दिवसात आमदार केलं. आता तर माझं 5 वर्ष सेवा करा मालूम आहे. 5 वर्ष माणूस कसं असते, आपण नातं कसं जपायला पाहिजे. तुम्ही जे पवित्र मतदान करता ते फार मोठं पवित्र मतदान असते. त्या मतदानाची किंमत कशी करायला पाहिजे. आपण जेव्हा आपल्या एखाद्या लेकीच्या सासरच्या माणसाची किंमत करतो तशी तुम्ही मतदान केलेल्या त्या आमदाराने तुमची किंमत करायला पाहिजे. आज म्हणजे कवटेकरला राहू द्या, आमच्या काकडे साहेबाला राहू द्या, आमच्या गोटेकर साहेबाला राहू द्या, या सगळ्याला राहू द्या. मी नाही का प्रत्येक माणसाला, कारण आपण मतदान उभं टाकल्यानंतर सगळ्याच्या पाया पडतो, हात जोडतो. नंतर लोक व्याख्या असं आहे ते काय सुद्धा करत नाही, मतदाराकडे बघत सुद्धा नाही. आपणच राम घालायचं, आपण हात करायचा, असं काय असते. पण मी तसं नसताना मला माणूस दिसला की माझा अगोदर मी त्यांना राम घालतो. मी अनेक जमिनीला कार्यकर्त्याला भेटतो. कारमधील मोठ्या माणसाच्या कधी पाठीमागे राहिलो नाही. मी गोरगरीब जनतेच्या पाठीमागे राहिलो. ही गोरगरीब जनता म्हणजेच ही सगळ्यात मोठी लीडर आहे. मला मोठा कोणता लीडर आमदार करू शकत नाही. करायचं असलं तर हे सगळे आम्ही बसलेल्या माया भगिनी सगळं तरुण मंडळी आमदार करतात. म्हणून मी ते पवित्र मतदानाची किंमत करून तसं आम्ही सगळ्याला स्वतःशी बोलतो आणि मान देतो. असं हे माझं 5 वर्षाचं कार्यकाळ आहे. आज उमेदवार आलेले तर बघा, अगोदर या फडणवीस सरकारनं उद्धवजी ठाकरेला घराच्या बाहेर काढायचं काम केलं. पुढं 6 वाजता वर्षाहून घराच्या बाहेर काढलं. उभा महाराष्ट्र रडत होता. एवढं मोठं पाप या फडणवीस सरकारने केले. राष्ट्रवादी फोडली, काँग्रेस पक्ष फोडला, चुलते बुद्धने फोडले, भाऊ बहीण फोडले, भाऊ फोडले. हे सगळ्याचं हे फोडण्याचं राजकारण, हे कुठील राजकारण हे फडणवीस सरकार करते. आता सुद्धा महाविकास आघाडीचे ज्या ठिकाणी उमेदवार असतील त्या ठिकाणी 3 उमेदवार उभे केले, 3 वाले. ते मी भल्लाटे पैसे